तर हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मस्तपैकी पाणी फुटतोय. आज सुट्टी पण घेतली की मी काय करणार म्हणून तुम्ही बाहेरचं वातावरण बघतो. किती छान पैकी पाऊस पडतोय. मस्त पाणी पडतोय. मस्त नुसतं पाणी आहे. तर पाणी म्हटलं की कोस भजी तर येतात. तर आज आपण बनवूया बटाट्याची भजी. तर आपण 3 बटाटे आणि 2 कांदे घेतले. आता आपण बटाट्याला पहिले धुवून घेऊ छानपैकी. कोकणी लोक घेताना पहिले धुवून घ्यायचे व्हेजिटेबल्स मध्ये. आणि पुढच्या आज माझी भजी खायचं मन झाली. याला मस्तपैकी 2 पाण्याने धुवून घेतलं. तर मस्त आता याला साळून आणि आपण छानपैकी कट करून घेणार आहे. तर आपण इथं बटाटे चाळून आणि कापून घेतलेले आहे. त्यात 2 कांदे टाकले. इथं बेसन घेतले. इथं आपला मसाला आहे आणि इथं सोडा खात. तर पहिले आपण बेसन टाकू याच्यामध्ये. नंतर इथं लाल तिखट. बाहेर पाऊस चालू आहे त्यात लाईट गेलेली आज त्याच्यामुळं असं डाऊन शूटिंग होते लाईट नसल्यामुळे. इथं लाल तिखट टाकले, हळद पावडर टाकली, इथं मीठ. तर मस्त पाणी चालू आहे. थोडासा सोडा काय टाकायचा आपण आणि याला मिक्स करून घ्यायचा. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. याला 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचं. 15-20 मिनिटं झालं का त्या कांद्याला पाणी पण सुटतं ना. आपलं मिक्स झालेलं मिश्रण एकदम छानपैकी हे होतं सॉफ्ट. 15-20 मिनिटं बॅटर तयार करून ठेवलेलं. इथं तेल तापत ठेवलं. इकडे एकीकडे चहा उकळवण्यासाठी दूध ठेवलेलं आहे. इथं मस्तपणे आपलं तेल तळलंय. छानपैकी गरम गरम याच्यात आपली भजी तळतात. इकडे आपले भजी तळताय तोपर्यंत इकडे चहा ठेवते. साखर, चहापत्ती. मस्तपैकी हा आपला चहा. चहा झाला, भजी झाले. किशोर कुमार हर शाम आंखों पर तेरा तर हे गाईचा चहा आहे, आपले भजे आणि खारी शिवाय तर काही टेस्टच नाही. तर एकदम बाहेरचं वातावरण छान बघा. आपलं बाहेरचं वातावरण मस्त, पाणी पडलेलं आहे आणि त्यात भजी चहा. अरे वा, एकदमच मस्त. तर खूप छान असं वातावरण आणि त्यात अजून जर चहा आणि भजी म्हटलं तर ती एक वेगळी टेस्ट असते. तर बघा. तर कसा वाटला माझा आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा.